हरे कृष्ण. आता आजचा आपला अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग. त्यापूर्वी आपण आता भगवंतांचरणी वंदन करूयात. आपले इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांना देखील नम्र वंदन आहे. आणि आपला उपक्रम जिथून सुरू झालेला आहे असे आपले मंगलोर कर्नाटक येथील श्री श्री राधा गोविंद मंदिराचे अध्यक्ष श्री नामनिष्ठादास यांच्या देखील चरणी नम्र वंदन करूयात. आणि उपस्थित वर्गातील सर्व साधकांचे देखील नम्र वंदन आहे आणि सर्वांचे वर्गामध्ये स्वागत आहे. हरे कृष्ण, हरी बोल. आता आपण गीतेचं पठण केलेलं आहे, मंगलाचरण झालेलं आहे, कीर्तन सेवा देखील झालेली आहे. आता आपण आजच्या अध्यायाला आरंभ करूया. त्यापूर्वी आपण कालचा जो अध्याय घेतलेला 6वा अध्याय त्याचा सारांश थोडक्यात बघून घेऊ. की कालचे विषय काय होते, की अष्टांग योगात प्रगती करणं, म्हणजे आपण जो बघितला, जो योगाचा प्रकार पाहिला, तर त्याच्यामध्ये अष्टांग योग अभ्यासाचे टप्पे काय होते. त्याप्रमाणे पुढे मनाला संयमित करणं, म्हणजे अर्जुनाला हा प्रश्न पडलेला की मनाला संयमित कसं करायचं. त्यानंतर अयशस्वी योगींचं गंतव्यस्थान, म्हणजे या जन्मामध्ये जर ती योगींची पूर्ण सिद्धावस्था झाली नाही तर मग पुढे त्यांचं जाऊन काय होतं. आणि शेवटी काय सांगून दिलंय की भक्ती योग हा सर्वोच्च योग आहे. अशा प्रकारे काल आपण 6वा अध्याय काल पाहिलेला. आणि आजचा जो अध्याय आहे तो ज्ञान विज्ञान योग, म्हणजे इथे श्रील प्रभुपादांनी काय सांगून दिलेलं आहे की परमार्थाचे ज्ञान, जे आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आता भगवंतांनी मागील, म्हणजे आता आपण जे म्हणलं 6वा अध्याय, तर त्याच्यामध्ये योगांचं जे महात्म्य सांगितलं आणि पुढे अखेरच्या म्हणजे जो 47वा श्लोक आपण काल पाहिला, त्याच्यामध्ये काय सांगून दिलेलं की जे माझ्या ठिकाणी श्रद्धा प्रेम ठेवून माझे भजन करत असतात ते सर्वात श्रेष्ठ असे भक्त असतात. आता भक्तांना ज्यावेळी भगवंतांचं स्मरण होत असतं त्यावेळी ते त्यांच्यात तल्लीन होतात. म्हणजे जसं बघा, आपण कीर्तन घेतो, मंगलाचरण घेतो, गीता पठण करत असतो, तेव्हा आपण अतिशय एकाग्रतेने तन्मयतेने ते श्रवण करत असतो आणि त्यावेळी आपण त्यात तल्लीन होऊन जातो. आणि त्याचप्रमाणे भगवंतांचं देखील तसंच आहे की भगवंतांच्या समोर जेव्हा भक्तांचा विशेष असा प्रसंग असतो तेव्हा ते सुद्धा काय करतात, त्यामध्ये प्रसन्न होतात, आनंदी होतात. आणि याच आनंदाच्या भरामध्ये भगवंत, आता इथे अर्जुनाने काहीही प्रश्न विचारलेला नाही तरी स्वतः 7व्या अध्यायाचा विषय आरंभ करतात. आता 7व्या अध्यायाचा आपण श्री भगवान वाच इथून सुरुवात केलेली आहे. तर तिथे भगवंतांनी, म्हणजे आता आपण जे काही पाहणार आहोत ते इथे जो 7वा अध्याय सांगून दिला आहे ज्ञान विज्ञान योग, म्हणजे इथे भगवंत त्याविषयी सांगून देत आहेत की बघा, की जसं भगवंतांचा विषय निघाला तर तुम्ही आम्ही कसे भक्त आनंदी होतो आणि त्याला दुसरी कोणतीही गोष्ट आवडते का नाही, तर तसंच मागील अध्यायाच्या अंती भक्तीचा जो विषय निघाला, म्हणजे आता आरंभी आपण 1 ते 6 जे अध्याय बघितले तर ते कसे होते, कर्मयोगावरती होते. आता आपण जे 7 ते 12 अध्याय जे बघणार आहोत ते कसे आहे, भक्ती योगासाठी अतिशय महत्वाचे. सर्वच 18 अध्याय महत्वाचे आहे आणि त्याच्यानंतर 13 ते 18 जे येतात पुढे ते ज्ञान योगाचे आहेत. अशा प्रकारे 3 प्रकारांमध्ये आपल्याला याच्यामधनं ज्ञान प्राप्ती होते. आता तसंच बघा, मागील आपण अध्यायामध्ये जे काही पाहिलं, म्हणजे भक्तीचा जो विषय निघाला आता म्हटल्याप्रमाणे, तर भगवंतही कसे आनंदी झाले, शिवाय दुसऱ्या सर्व गोष्टी ते विसरूनच गेले. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा विषय म्हणजे सांगण्याचा उत्साह, म्हणजे आपण बघा कधी कोणाला सांगताना आपल्याला जो आवडीचा विषय असेल, आपल्याला त्याबद्दल अतिशय आपण उत्सुक असतो, आपल्याला असं वाटतं आपण किती काय आपल्याला जे काही आहे ते आपण सर्व उत्साहाच्या भरात सांगत असतो. आणि अशा प्रकारे इथे देखील भगवंतांचा हा उत्साह निर्माण झाला आणि त्यांनी अर्जुनाकडून प्रश्न नसतानाही आपल्या प्रसन्नतेने भक्तीचा विशेष विचार इथे सांगायला सुरुवात केलेली आहे. ते काय आहे, परमार्थाचे ज्ञान. आणि अशा प्रकारे आपण हे आता इथे पाहणार आहोत. आता ज्याप्रमाणे सांगितलं की श्री भगवान वाच, तर भगवंतांनी या पहिल्या श्लोकापासून सुरुवात केलेली आहे. तो पठण करते. श्री भगवान वाच, मय्यासक्त मनाः पार्थ योगयुञ्जन्मदाश्रयः संशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु.
अनुवाद आहे, श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. तच्छृणु. इथे अतिशय महत्वाचा या श्लोकापासून आरंभ होत आहे, की बघा आता या श्लोकामध्ये मय्यासक्त मना म्हणजे यामध्ये प्रेमाची आणि मदाश्रय म्हणजे श्रद्धेची मुख्यता आलेली आहे. आता समग्र माम म्हणजे काय 6व्या अध्यायाच्या अंती जे आपण बघितलं, की श्रद्धावान भजते यो माम या पदामध्ये मामचं काय स्वरूप आहे? तर भगवंत इथे स्पष्ट करतात, की ते माम म्हणजे काय आहे? माझं स्वरूप. ते कसं आहे? समग्र स्वरूप. आता अर्जुनाने मागील अध्यायामध्ये आपल्याला म्हणजे आपण पाहिलं, की त्याच्यामध्ये जो संशय प्रकट केला, की एतन्मे संशयं कृष्ण म्हणजे भगवंत त्यावरती काय सांगत होते, की आता मी तीच गोष्ट तुला इथे सांगत आहे. म्हणजे ज्यामध्ये कोणताही संशय किंतु शिल्लक राहणार नाही आणि म्हणून भगवंतांच्या ठायी मनाची ही एकाग्रता जी आपण आता जाणवत आहोत, तर ती नवविधा भक्तींच्या द्वारा शक्य होते. आणि या नवविधा भक्तीच्या प्रकारामध्ये काय सांगितलं आहे? श्रवण भक्ती पहिली भक्ती आहे. म्हणजे तत्शृणु जे काही सांगितलेलं आहे. तर ही पहिली भक्ती कशी आहे? जी प्रमुख आहे आणि म्हणून इथे या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, तत्शृणु म्हणजे मी जे काही सांगतो ते तू आता नीट ऐक. श्रवण कर. म्हणजे आपल्याला कोणाला काही सांगायचं असेल, तर तू आता इथे लक्षपूर्वक ऐक. म्हणजे ही श्रवण भक्तीची पहिली पायरी जी नवविधा भक्तीतील, त्याचं इथे महत्त्व आपल्याला जाणून येतं. का बरं? तर भगवंत श्रीकृष्णाहून श्रेष्ठ असा अधिकारी पुरुष कोणी आहे का? नाही. आणि म्हणून भगवंतांपासून श्रवण केल्याने मनुष्याला कृष्ण भावनामृतामध्ये प्रगती करण्याची सर्वोत्तम संधी प्राप्त होते, मिळते. आणि म्हणून मग इथे श्रील प्रभुपादांनी देखील हाच अनुवाद सांगितला आहे, की मनुष्याने प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्णांपासून किंवा भगवंतांच्या शुद्ध भक्तांपासून म्हणजे सद्गुरूंपासून हे भगवत तत्व काय आहे, तर हे समजून घ्यायला हवं. अभक्तांपासून नव्हे. आणि मग आता या समग्र रूपाला कसा जाणशील? त्यासाठी दुसरा श्लोक मधला अनुवाद आहे, की प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचं शिल्लक राहणार नाही. आता हरे कृष्ण. आता ज्ञान आणि विज्ञानाबद्दल भगवंत इथे सांगून देतात. काय सांगत आहेत, की संसार हा भगवंतांपासून उत्पन्न होतो आणि त्यांच्याच ठिकाणी लीन होतो. आता म्हणून भगवन या संसाराचे काय आहे? महाकारण आहे. आणि म्हणजे काय आहे ते? ज्ञान आहे. आणि दुसरं म्हणजे काय सांगून दिलंय, की भगवंतांशिवाय कोणतीच वस्तू नाही. सर्व काही भगवंतच आहे. स्वतः भगवानच सर्व काही बनलेले आहे. असा अनुभव जो होतो त्याला काय म्हणतात? विज्ञान. आणि ज्याद्वारा इतर काही जाणायचं शिल्लक राहत नाही. आणि जर जाणणे शिल्लकच राहत नाही, तर मग सर्व मनुष्य या तत्वाला का बरं जाणून घेत नाही? तर याचं उत्तर, समाधान भगवंत पुढील श्लोकात करून देतात. आता इथे भगवंत काय सांगत आहेत? मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. अनुवाद आहे, सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्ण. जी आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, की कशाप्रकारे ते मॅरेथॉन वगैरे ज्या काही असतात स्पर्धा, त्याच्यामध्ये अनेक जण धावत असतात बघा आणि तिथे ज्या पद्धतीने तर त्याच्यामध्ये कसा हजारात, सहस्रांमधला एखादाच जो असतो तो जिंकतो. त्याचप्रमाणे इथे भगवंतांनी काय सांगितलं आहे, की बघा सर्वसाधारणपणे जी लोकं आपल्या कामनापूर्तीसाठी भगवंतांची आराधना करतात. आता इथे साधन काय असतं? भगवंत आणि कामना ही काय असते? साध्य म्हणजे काहीतरी मिळवायचं आहे. तर हजारांमध्ये एखादाच असा असतो, की ज्याच्यासाठी भगवंत हे साध्य असते आणि हे लक्ष पुढे ठेवूनच तो साधना करत असतो. म्हणजे बघा, तोच भगवंतांना तत्वतः जाणून घेऊ शकतो. जसं की मातृत्व, पितृत्व, बालकत्व हे शब्द आपल्या नित्य परिचयामध्ये येतात. आता यात
तत्व म्हणजे काय आहे? स्वभाव म्हणजे स्वरूप. तर आता मातेचं स्वरूप म्हणजे काय? मातृत्व. पित्याचे पितृत्व. तसंच इथे तत् म्हणजे काय आहे? इथे जे व्यक्ती तत्वतः म्हणजे तत् जे आलेलं आहे ते स्वरूप कसं आहे? तर त्या परमात्म्याचा स्वभाव किंवा स्वरूप. मग हे स्वरूप कोण जाणून घेतं? तर हजारामध्ये एखादाच. तर ते समग्रपणे ते स्वरूप जाणून घेऊ शकतं. आता सोपं करून सांगते एका कथेद्वारे, की बघा देवर्षी नारद मुनी जे आहेत, तर त्यांच्या जीवनातील हा एक प्रसंग आहे, की पृथ्वीवर या भूतलावर एकदा एका गावामध्ये नारदजी येत असतात. ते तिन्ही लोकांमध्ये त्यांचं भ्रमण नित्य चालू असतं. आता तिथे सुद्धा ते काय करतात, की भक्तीचा प्रसार करत असतात. आणि तेथील लोकं भक्ती रसामध्ये तल्लीन होऊन जातात आणि भगवंताचा नामजप करू लागतात. आणि मग नारद मुनींना तिथे अतिशय आनंद होतो आणि मग ते काय करतात ती वार्ता भगवंतांना मी म्हणजे हा प्रसार किती छान पद्धतीने केला आहे. तर ते जाऊन सांगण्यासाठी ते काय करतात, भगवंतांकडे गोलोकधामात जातात आणि त्यांना सांगतात, की या अशा गावामध्ये भक्ती रसामय गावाची कथा तिथे आहे, सुरुवात आहे आणि तिथे भक्तांना आता तुम्ही दर्शन द्या, अशी विनंती करतात. आणि भगवंत हे सगळं स्मितहास्य करून ऐकतात आणि मग म्हणतात, की "ठीक आहे, पण माझी एक अट आहे." मग तिथे भगवंत काय सांगतात, की "मी गावाच्या बाहेर उभा राहूनच दर्शन देईल. मी काही त्या गावाच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही." मग नारद मुनींना आनंद होतो, हरकत नाही, गावाच्या बाहेर तर बाहेर. मग नारद मुनी काय करतात, त्या गावात जाऊन सर्वांना सांगतात, की "बघा, तुमच्या या भक्ती रसामुळे आता काय होणार आहे, साक्षात भगवंत तुम्हाला दर्शन घडवणार आहेत. तर मग तुम्ही काय करा, ते गावाच्या बाहेर भगवंत उभे आहेत आपण त्यांच्या तिथे जाऊया, तर तुम्ही माझ्या मागे चला." मग तिथले सगळे गावकरी लोकं असतात ते अतिशय आनंदी होतात. त्यांना इतका आनंद होतो आणि मग नारायण, नारायण असा जप करत नारद मुनी पुढे चालू लागतात आणि त्यांच्या मागे संपूर्ण गावकरी निघायला लागतात. मग तिथे अचानक काय होतं, तर एक आकाशवाणी होते, की जवळच्याच गावामध्ये चांदीच्या नाण्यांचा पाऊस पडत आहे. आणि ही आकाशवाणी ऐकून अर्धी लोकं काय करतात, त्या गावाच्या दिशेने पळतात. मग थोडं पुढे गेल्यावर अजून एक आकाशवाणी होते, की शेजारच्या गावात सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडत आहे. आणि मग आता हे ऐकल्यावर देखील काही जण काय करतात, की त्या दिशेने पळायला लागतात. मग थोडं पुढे गेल्यावर अजून एक आकाशवाणी होते, की बाजूच्या एका गावात रत्नांचा पाऊस पडत आहे. मग ते ऐकून उरले-सुरलेले जे पण कोणी गावकरी होते, ते लोकं होते, ते काय करतात, त्या दिशेने धावतात. आता कोण उरतं? फक्त नारद मुनीच असतात आणि ते त्यांच्या नारायण, नारायण या नामस्मरणात, नामकीर्तनामध्ये इतके तल्लीन असतात, की ते पुढे चालतच राहिलेले असतात आणि असं करत-करत ते गावाच्या बाहेर येतात आणि ते भगवंतांसमोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात, की "हे पहा भगवंत, आता इथे सारे गावकरी तुमच्या भक्तीमध्ये कसे गुंतून गेलेले आहे. नामस्मरणामध्ये अखंड त्यांचा ध्यास आहे, चिंतन आहे. आणि इथे तुमच्या दर्शनासाठी मी माझ्या मागे हे सर्वजण आलेले आहेत." आणि मग भगवंत पाहतात आणि म्हणतात, की "हे नारदा, भक्ता, मला तर तू येथे एकटाच दिसत आहे." म्हणजे त्यानंतर नारद मुनी जेव्हा पाहतात, की अरे खरंच आपण आता इथे आपणच फक्त आहोत. तर मग अशा पद्धतीने कथा तर इथे विराम पावते. पण याचं तात्पर्य काय आहे? तर संसारातील ही जी माया आहे, ती आपल्याला अशीच फसवत असते. म्हणजे मनुष्य काय प्रथम भौतिक सुखांचा विचार करतो आणि म्हणून मग भगवंत म्हणतात, की मंदिरामध्ये ही जी गर्दी होत असते, ती माझ्याकडून काहीतरी मागण्यासाठी असते. मला मागण्यासाठी नसते. म्हणजे अशा प्रकारे तत्वतः जाणणारा एखादा निराळाच असतो आणि मग अशा तत्वाच्या प्राकृतिक शक्ती, मग त्या या श्लोकामध्ये आता पुढे भगवंत आपल्याला सांगून देतात, की त्या प्राकृतिक शक्ती कशा आहेत बरं भगवंतांच्या? भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तर या श्लोकामध्ये भगवंतांनी प्राकृतिक शक्तींचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे बघा पंचमहाभूतांनी बनतं ते भूत. म्हणजे भवती इति भूतः. जे निर्माण होतं ते भूत. ते स्वयंभू असतं का? नाही. मग ही पृथ्वी आहे जिथे आपण राहतो ती आपण बनवलेली आहे का?
नाही. या वनस्पती उगवतात, त्यांची बीज आपण बनवलेली आहे का? नाही. आपल्याला जे पाणी आपण वापरतो, जे घेतो, ते सेवन करतो, तर ते आपण बनवलेलं आहे का? नाही. मग हे सर्व काय आहे? तर भगवंतांची निर्मिती आहे. आता अजून सोप्या पद्धतीने सांगायचं तर बघा, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी मिळून काय शरीर आपलं हा जो देह बनलेला आहे, तो या पंचमहाभूतांनी बनलेला आहे. आता या शरीराच्या साथीला काय आहे? मन, बुद्धी आणि अहंकार. जसं बघा, आता कसं आहे टेक्नॉलॉजीचं आजकाल खूप हे आहे त्यामुळे त्याच उदाहरणं द्यावी लागतात. मग इथे सुद्धा कॉम्प्युटर आपलं जे आहे, तर तिथे लॅपटॉप आहे, तर याचं उदाहरण इथे आपल्याला स्पष्टपणे जास्त उलगडता येईल, की पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांनी बनलेले हे जे पार्थिव शरीर हे काय आहे? हार्डवेअर आहेत आणि मन, बुद्धी, अहंकार हे काय सॉफ्टवेअर आहे. म्हणजे ज्याची आपल्याला जाणीव होऊ शकते, पण इंद्रियजन्य अनुभव मिळतात का? नाही मिळत. म्हणजे आपल्याला मनाचा, बुद्धीचा, जे अहंकाराचा त्याचा अनुभव या इंद्रियांच्या मार्फत मिळत नाही. आणि मग हे कसं आहे? पार्थिव शरीर म्हणजे अपरा, कनिष्ठ किंवा अचेतन प्रकृती. आणि मग याच्याहून दुसरी पण प्रकृती आहे. मग ती कशी आहे बरं? तर इथे भगवंतांनी सांगून दिलेलं आहे, की "हे महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे, जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात." हरे कृष्ण. म्हणजे हिच्याहून दुसरी जी आपण आता पाहिली, तर जिच्या योगे सर्व जग धारण केलं जातं, ती परा म्हणजे काय आहे? चेतन प्रकृती. म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे 8 ज्या ठिकाणी लीन होऊन वसतात, तीच काय आहे? माझी म्हणजे भगवंतांची परा म्हणजे श्रेष्ठ अशी प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे. हे सर्व जीव तुम्हाला जे स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात, म्हणजे इथे जे सांगितलेले आहेत अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे योनींमध्ये ते जीव, तर त्यांच्यामधला जो जीव आहे, तर तो कोणता आहे? परा अशी ती प्रकृती कोणाची आहे? भगवंतांची. अशा प्रकारे इथे आपल्याला मग या सृष्टीच्या घडामोडी कशा बरं आहेत? त्याच्यासाठी 7.6 आणि 7.7 मध्ये भगवंत सांगून देतात, की सर्व सृष्टी प्राणिमात्रांचा उगम या 2 शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे, यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ताही मीच आहे, हे निश्चितपणे जाण. म्हणजे बघा, या सृष्टीमध्ये म्हणजे इथे तुम्ही बघत आहात, की अनंत कोटी जे ब्रह्मांड आहेत, प्रचंड प्रमाणावर हालचाल सुरू असते. आकाश त्यात फिरत असलेले ग्रह, गोल जे कधीही एकमेकांना धडकत सुद्धा नाहीत. म्हणजे भगवंतांची ही सिस्टम बघा किती परफेक्ट आहे, की इतकं त्याच्यामध्ये अनंत कोटींचं आहे ब्रह्मांड आणि या ग्रहलोकांचं वेगवेगळ्या गतीने आणि वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरणं, हे सर्व कोणत्या म्हणजे उभं आहे, तर या 2 शक्तींच्या द्वारा. आणि मग 7.7 मध्ये भगवंत सांगतायत, की "हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे." म्हणजे अपरिवर्तनशील भगवंताद्वारा हा परिवर्तनशील संसार कसा चालू आहे? यासाठी उपमा काय दिलेली आहे भगवंतांनी? मोत्यांच्या माळेची उपमा, जी आपल्याला स्क्रीनवर पण दिसत आहे. की धाग्यामध्ये ज्याप्रमाणे बघा मणी ओवले जातात, त्याप्रमाणे या संसारातील सर्व घटक, सर्वच घटक आत्मरूपी चेतन शक्तीने ओवले गेले आहेत. या अर्थाने आपण सर्वजण एकमेकांशी या शक्तीद्वारा जोडले गेलेलो आहोत. हे जाणणं अतिशय महत्वाचं आहे, की बघा जसं सोन्याचं मणी करावेत, तर ते सुवर्णाच्या साखळीत ओवले. त्याचप्रमाणे भगवंतांनी कसं केलं आहे, की हे जगत, हे जे तुम्ही इथे तुम्हाला दिसत आहे बघा हे स्क्रीनवर, की हे जे जगत आहे, ब्रह्मांड आहे, ते कसं आहे? आतून बाहेरून धारण केलेलं आहे. आणि अशा प्रकारे या शक्तीचं सामर्थ्य कशात आहे मग? तर मग ते पुढे भगवंत सांगून देतात, रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं दृशो. अनुवाद आहे, हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यांमधील सामर्थ्य
मी आहे. अशा प्रकारे या शक्तींचं सामर्थ्य कशा-कशात आहे? तर इथे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, की कशाप्रकारे इथे भगवंतांनी सांगून दिलं, की पाण्यातील जो रस आहे, फळांमध्ये देखील जो रस आहे, तो कशामुळे आहे? जलतत्वामुळे. आता या जलतत्वाला कोण बरं कारण आहे? तर भगवंत. तेच काय आहे? चंद्र सूर्यामधील प्रकाश. ते सूर्याच्या प्रकाशातील तेज आणि चंद्राच्या प्रकाशातील शीतलता आहे. जसं आपण तेव्हा बघत असतो रोजच्या अनुभवामध्ये. तसंच ते आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व वस्तूंमधील विशेषता आहे. त्याचप्रमाणे पुढे जाऊन काय सांगितलं आहे? सर्व वेदांमधील ओंकार आहे. आता ओंकाराशिवाय कोणताच मंत्र पूर्ण होत नाही. आपण बघा भगवद्गीता म्हणताना देखील काय म्हणतो पहिले? ओम श्री परमात्मने नमः. म्हणजे ओंकार कसा आहे? जेव्हा आपण ओम उच्चारतो तेव्हा आपण भगवंतांना हाक मारतो आणि ओंकार जप करत असताना आपण त्याच्या अर्थाचेही चिंतन करत राहिलो, तर त्या उच्चारामुळे होत असलेल्या कंपनांमध्ये मग्न झालो, तर तेव्हा आपण साक्षात ईश्वराशी, भगवंतांशी, त्या परमतत्वाशी एकरूप होतो. आणि हे प्रणव हे आहे भगवंतांचं प्रकट स्वरूप. की सूर्य हे कसं आहे प्रकट स्वरूप आहे, जे आपण डोळ्यांनी बघू शकतो. आपण बघा सूर्यनमस्कार घालतो. तो काही केवळ व्यायाम आहे का? नाही. तर ही सूर्याच्या स्वरूपातील भगवंतांची उपासना सांगून दिलेली आहे. शिवाय भगवंत कसे आहे? आकाशातील शब्द आणि पुरुषांमधील पौरुषत्व. आता आपण त्यांना बघण्याचा प्रयत्न केला, तर ते अशा विविध रूपांमध्ये आपल्याला दर्शन देतात. आणि त्यासाठी मग खरोखर म्हणजे आता इथे या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, की बघा याच्यामध्ये कशाचे आणि कोणातील म्हणजे खरोखरच कुठे-कुठे भगवंतांना बघायचं. जिथे बघावं तिथे भगवंतच आहे. ते अग्नीमधील तेज आहे, सर्व सजीवांचे जीवन आहे. जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा आपण काय म्हणतो, की आता या देहामध्ये राम राहिला नाही. आता या देहातून परमात्मा बाहेर पडला आहे. ते चैतन्य निघून गेलेलं आहे. त्यामुळे जेव्हा जीव म्हणजे शिव आणि शव जेव्हा आपण ते जाणतो, तेव्हा जे कोणी सजीव दिसतो, तेव्हा त्यातील जो आत्मा आहे, तो काय आहे? परमेश्वर. आणि हे जाणून त्या सजीवातील परमेश्वराला वंदन करावं. हा वंदनभाव अतिशय नम्र असला पाहिजे. आणि जेव्हा पुढे जाऊन आता भगवंत सांगतात, की तपस्वींमधील तप आहे. जेव्हा कोणी तपस्वी आपल्याला भेटतो, आपण नकळतपणे त्याच्यासमोर नतमस्तक होतो. का बरं होतो? कारण आपण त्याच्या तपस्येला वंदन करत असतो. त्या बाहेरील देहाला नाही. आता प्राणी मात्र ज्या बीजापासून उत्पन्न होतात, ते बीज म्हणजे काय आहे? भगवंत. मग हे बीज कसं आहे? सनातन. याचा कोणताही आरंभ आहे का? नाही. अंत आहे? नाही. त्यामुळे संपूर्ण सजीवांचं सनातन कारण भगवंत आहे. हे बुद्धिमानांची बुद्धी आहे. कोणत्याही बुद्धिमान व्यक्तीपुढे आपण नकळतपणे नतमस्तक होतो. त्याचं कारण काय आहे? आपण त्याच्या बुद्धीला वंदन करतो. तसंच तेजस्वी व्यक्तीमधील तेज भगवंत आहे. हे सर्व सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता जे स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असेल, की पाणीमध्ये काय आहे? चव आहे. चंद्र, सूर्य, प्रकाश. वैदिक मंत्रामध्ये ओम. आकाशात शब्द. आता जे आपण सर्व पाहिलं. मनुष्यामध्ये सामर्थ्य. पृथ्वीमध्ये सुगंध. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पृथ्वीवरचा जो सुगंध, जो मातीचा सुगंध पसरतो. ते जे आहे त्याचं जे विभूती, वैशिष्ट्य, जी शक्ती, ते सामर्थ्य ते भगवंतांचं आहे. आगीमधली उष्णता, सर्व जीवमधली जीवनशक्ती, तपस्व्यांचं तप, अस्तित्वातील सर्व वस्तूंचं काय आहे? बीज आहे. बुद्धिमानांची बुद्धिमत्ता, शक्तिमानांची शक्ती, बलवानांचे बल आहे आणि धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नसणारं लैंगिक जीवन पण सामर्थ्यच आहे. की ज्याप्रमाणे आता आपण बघितलं सोन्याचे मणी करून हे सर्व जे काही इथे चार्टमध्ये दिलेलं आहे, तर हे सर्व जे वर्णन आहे, तर ते कसं आहे? सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या धागेत ओवावे. आता आपण तेच वर्णन केलेलं, की त्याप्रमाणे भगवंतांनी हे कसं केलंय? हे जग आतून आणि बाहेरून धारण केलेलं आहे. म्हणजे अतिशय व्यापक विचार आहे. सतत चिंतन आपण केलं, तर आपल्याला ह्या गोष्टींचा उलगडा नक्कीच होतो. त्यासाठी भगवंतांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आणि सद्गुरूंचं मार्गदर्शन जीवनात अतिशय आवश्यक आहे. आणि मग बघा, की तो धागाही कसा आहे? सोनेरी आहे. ते मणीही सोनेरी आहे आणि सोनेरी धाग्यात सोनेरी मणी ओवून बनलेली माळ ही सोनेरी आहे. मग ही बनलेली माळ आहे, की ते सोनं आहे.
आता मग उत्तर इथे काय आहे, तर ती माळ आहे आणि तीही सोन्याची आहे. तर इथे हे जे उदाहरण दिलंय म्हणजे तिचं मूळ रूप काय आहे, सोनं. दृश्य रूप काय आहे, जे दिसतंय ते माळ आहे. आणि त्याचप्रमाणे इथे आपण हेच जाणत आहोत की हे जे दृश्य स्वरूपातील जग आहे, पण या जगाला एकत्र बांधणारा, आतून आणि बाहेरून धारण करणारा असा परमात्मा ते बनवणारा असूनही दिसत नाही. मग तो कशामुळे दिसत नाही बरं? तर त्यासाठी देखील आता आपण पुढच्या 12 आणि 13 श्लोकाच्या अनुवादामधून जाणून घेऊया. की सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. आणि 13 मध्ये काय सांगितलं आहे, की त्रिगुणांनी म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे, असं माझे ते स्वरूप जाणत नाही. आता हे तुम्हाला स्क्रीनवर जे दिसत आहे, या सत्वगुणी, रजगुणी आणि तामसिक या 3 गुणांनी मनुष्य कसा बांधलेला आहे. त्याच्यामुळे भगवंत आपल्याला कसा दिसत नाही, तर ही सारी सृष्टी 2 अर्थांनी गुणमयी आहे. एक काय आहे, सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी सर्व घटक युक्त आहेत. आणि दुसरा अर्थ म्हणजे काय, ही सृष्टी कशी आहे, लावण्यमयी. ती आपल्या मायेने प्राणी समुदायाला मोहित करते. इथे तुम्ही दुसऱ्या खालच्या स्लाइडवरती तुम्हाला दिसत असेल, की सत्व, रज आणि तम हे तीनही गुण म्हणजे जरी भगवंतांनी निर्माण केले तरी ते कसे आहे, त्या तीनही गुणांच्या पलीकडे आहे. नाभिजानाती या शब्दातून भगवंत सांगतात की न अभिजानाती म्हणजे मनुष्य मला पूर्णतया जाणत नाही आणि म्हणूनच तो या मायेच्या मोहपाशात लागतो. आता हा देह धारण केल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की आपले सगळे संबंधित, सगळे सोयरे, आप्त यांच्याशी आपले किती जवळचे नाते आहेत. आता हे मुळात काय आहे, तर हा तर केवळ पिंडाचा संबंध असतो. म्हणजे ज्या संबंधांतून श्राद्ध, कर्मादी विधी पार पाडून आपण सहज मुक्त होऊ शकतो. पण ज्याच्याशी आपला पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जो निर्माण करता आहे, ज्या परमात्म्याचे आपण अंश आहोत, त्या परमात्म्याला तर आपण विसरूनच जातो. आता रणांगणावर देखील अर्जुनाला असंच झालेलं, की त्याच्यासमोर बघा पितामह भीष्म, गुरु द्रोण इतर सर्व नातेवाईक त्यांनी पाहिले आणि हेच सत्य मानून तो मोहित झाला होता, की माझे आप्त, माझे नातेवाईक, माझे पितामह, द्रोणाचार्य, गुरुवर्य जे काही सर्वांना त्यांनी बघितलं. तर मग तेव्हा तो असाच मोहित झालेला आणि म्हणून भगवंतांनी हे परत सांगितलं आहे, की ज्या भगवंतांच्या अधिष्ठानाने हे सृष्टीचं कार्य चालत असतं, ते कसे आहे अदृश्य आणि ते आपण इंद्रियांद्वारा जे पाहतो ते दृश्य म्हणजे काय आहे माया असते. ही जी माया आहे वरती इथे तुम्ही पाहत आहात, ही 3 गुणांनी कशा प्रकारे आपल्याला बद्ध करते आणि आपण तेच सत्य आहे असं मानून चालतो. तर मग हे जे आपण सर्व जाणलं, तर मग ही माया मधून कोण तरून जाऊ शकतं बरं? त्यासाठी भगवंत सांगून देतात, दैवी एषा गुणमयी माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. अनुवाद आहे, 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे. परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. हरे कृष्ण. इथे तुम्ही भवसागर बघत आहात. हा जो मनुष्य आहे, हा जो भक्त आहे, साधक आहे, तर तो कसा तरून जातो याच्यावर इथे तर कोण तरून जात आहे, तर यासाठी इथे भगवंतांनी सांगून दिलं आहे. आता त्यासाठी एक युधिष्ठिर आणि यक्षाची कथा सांगते, की यक्षाने युधिष्ठिराला मायेसंबंधी एक प्रश्न विचारला होता. यक्ष प्रश्न हे बऱ्याच जणांना माहित असतील. तर त्याच्यामध्ये यक्षाने काय प्रश्न विचारला, की माया काय आहे? मग तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिलं, की या मा म्हणजे काय? जी नाही ती माया. म्हणजे अवतीभोवती एखादं बघा म्हणजे दुःखाचं दृश्य पाहून आपल्याला वाईट वाटतं आणि आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. तसंच एखादा सुखाचा प्रसंग पाहून आपण हसतो, आनंदी होतो. हा सारा मायेचा प्रभाव आहे. आपल्याला वाटतं, की आपण पृथ्वीवर स्थिर उभे आहोत.
पण प्रत्यक्षात म्हणजे विचार केला, हे जर जाणून घेतलं, तर आपण पृथ्वीबरोबरच स्वतःची आणि सूर्याची परिक्रमा करत असतो. अशी ही माया दैवी आहे आणि अलौकिक आहे. ही भगवंतांची अशी शक्ती आहे, की जी आपल्याला सत्य भासते. आता बघा, जादू शिकण्यासाठी आपल्याला जादूगाराकडे जावं लागतं. तसंच भगवंत हा या सृष्टीचा जादूगार आहे, किमयागार आहे. तर आजकालच्या संगणक युगामध्ये देखील आपण पाहतो, की एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये जर काही बदल करायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागतं? जो प्रोग्रामर आहे त्याला बोलवावं लागतं. तसंच परमात्मा हा काय आहे? सृष्टीचा कर्ता आहे, निर्माता आहे आणि त्याच्या सृष्टीतील रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या जवळ जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याच्याशी नित्य संबंध प्रस्थापित करावा लागेल आणि मग त्याला शरण जाणारेच केवळ हा संसार म्हणजे ही जी माया नदीरूपी ही जी स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात, तर ही सुलभतेने आपण पार करू शकतो. पण त्यासाठी काय हवं आहे? शरणागत भाव, समर्पण भाव. कारण संसरती इति संसार म्हणजे जो स्थिर नाही तो संसार आहे. आता या सृष्टीतील सर्व गोष्टी विनाशी आहेत. कधी ना कधी त्यांचा नाश हा होणारच आहे. पण आपण त्याच सर्व गोष्टी काय आहे? अविनाशी, सत्य मानून चालतो आणि तो भगवंत अविनाशी आहे त्याला मात्र विसरून जातो. आणि मनाच्या अंतिम समयी जेव्हा हा संसार, हा प्रपंच सोडायची वेळ येते, आपल्या जन्माची तिथे कालगणना संपते आणि मृत्यूच्या वेळी आपल्याला जेव्हा सत्याची जाणीव होते आणि तेव्हा आपल्याला परमात्म्याचा आपण जेव्हा अनन्य भावाने शरण जातो, तर तीच माया नामक नदी आपण पार करू शकतो. मुळात ही माया नदी पार करण्याची देखील आवश्यकता नाही. काही गरज नाही. फक्त हे जाणायला हवं, की ही माया नदी सत्य आहे, आभास आहे आणि केवळ ही एक भौतिक जगासाठी असलेली भगवंतांची एक शक्ती आहे. आणि याच्याही परे काय आहे? भगवंत. त्याच्यामुळे आपण भगवंतांना समर्पण भावाने जर गेलो, तर आपण या इथे आपल्याला ही असत्याची जाणीव नक्कीच होते. पण काही अज्ञानी कसे असतात? आता हे ज्ञानींबद्दल भगवंतांनी सांगितलं. मग आता अज्ञानींबद्दल काय आहे? तर या श्लोकामध्ये आपण ते जाणून घेऊया. नमान् दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया परतज्ञाना आसुरं भावमाश्रिता. जे अनुवाद आहे, जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. इथे जे दाखवलेले आहे, की काही जे ज्ञानी आहे, जे भक्त आहेत आणि जे अज्ञानी आहेत, मूर्ख आहेत, दुष्ट आहेत, ते कसे आहेत, तर काही मनुष्यांमध्ये हे ज्ञानावर मायेचं आवरण चढतं. आणि असे मूर्ख लोक मायेच्या आवरणामध्येच राहणं पसंत करतात आणि दुष्कर्म करीत राहतात. आता मनुष्य या सृष्टीमध्ये रमतो, पण सृष्टीकर्त्याची त्याला आठवण राहते का? नाही. तर त्यासाठी बघा, की एखादं गार्डन आहे, बगीचा आहे, जिथे आपण म्हणजे अनेक लोकं जातात. आता तिथे रोपे, वृक्ष, सुंदर वेली, रंगीबेरंगी फुलं, फळं पाहतो आपण. पक्ष्यांचा किलबिलाट असतो, ऐकतो आणि त्या सुंदर दृश्यामध्ये रमून जातो. आता यापैकी किती लोकं या बगीच्यासाठी देखरेख करणाऱ्या त्या माळ्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून वर जसं सांगून दिलं त्याप्रमाणे हे जे मूर्ख आहे, मूढ आहे, नराधम आहे, अज्ञानी आणि नास्तिक असे जे मनुष्य आहे ते सर्व शास्त्राची म्हणजे आचार्यांची संमती असली म्हणजे हे जे विधान सांगून दिलंय त्याला संमती असली तरी सुद्धा या भगवंतांच्या चरण कमलाला कधीच शरण येत नाही. आणि मग ज्याप्रमाणे इथे तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर दिसत आहे, की कशाप्रकारे त्यांचं ते आयुष्य घालवतात. म्हणजे इथे त्यांना त्याबद्दल जाणीवच होत नाही. आणि मग त्यासाठी पुढे जे आहे 4 भक्तांचं वर्णन, हे झालं अज्ञानी, मूर्ख लोकांसाठी सांगितलेलं आहे. पण ज्ञानी भक्त कोणते आहेत? मग त्यासाठी जे 4 भक्तांचं वर्णन आहे, तर ते आपण आता जाणून घेऊया. की चतुर्विधा भजन्ते माई जना सुकृतिनोऽर्जुन पार्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी.
अतिशय महत्वाचा हा श्लोक भगवंतांनी इथे सांगून दिलेला आहे, की भक्ताचे प्रकार आर्त आहे, अर्थार्थी आहे, जिज्ञासू आहे आणि ज्ञानी आहे. ते आपण इथे बघून घेणार आहोत. त्यासाठी हे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. आता बघा, की त्यापैकी आपण आता कोणत्या प्रकारचे भक्त आहोत याची ओळख मात्र आपल्याला करता आली पाहिजे बरं का. तर त्यासाठीच हा श्लोक आहे, की ज्याच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती प्रेम प्रवाहित होते ते आस्तिक. आणि अशा पुण्यवान भक्तांच्या 4 श्रेणी भगवंतांनी आपल्याला सांगितल्या. की आर्तभक्त म्हणजे संकटकाळी भक्तीच्या दालनात प्रवेश करणारा भक्त हा आर्तभक्त आहे. आता हे समजून घेण्यासाठी इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, की गजेंद्र मोक्षाची कथा तर सर्वश्रुत आहे. श्रीमद भागवतामध्ये येत असते, की कशाप्रकारे मगरीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी या गजेंद्राने भगवंताला आर्ततेने पुकारलेलं होतं. त्याचप्रमाणे द्रौपदी जे चिरहरण झालेलं ते पण महाभारतातलं वर्णन ते पण आहे. ती कथा पण आपण जाणतो. आणि मग दुःखामध्ये भगवंतांची आठवण सगळ्यांनाच होते. संत कबीर सुंदर त्यांचा दोहा आहे, की दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे, तो दुःख काहे को होय. म्हणजे सुखातही परमेश्वराची आठवण ठेवली, तर दुःख होईलच का? नाहीच होणार. अशा प्रकारे भक्ताची आपण इथे जाणून घेतलेलं आहे भगवंतांनी जे सांगितलंय. आता पुढे आहे जिज्ञासू भक्त. तर हा भक्त कोणतीही पूजा अर्चा करीत नाही, पण तो विज्ञान जाणू इच्छितो. म्हणजे सूक्ष्मातील सूक्ष्म कण शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी स्वित्झर्लंड येथे जमिनीत खोलवर प्रयोगशाळा उभारली. बरेच जणांनी हे माहित असेल कदाचित हे बरेच अ, प्रख्यात ही याच्यामधली रिसेंटली आपल्याला न्यूज आहे, बातमी आपल्याला मिळते, की तिथे संशोधन करून त्यांनी काय केलं, अशा कणाचा देखील शोध लावला आणि त्यांना तिथे जाणवलं. मग त्यांनी त्या कणाचं नाव काय दिलं? गॉड पार्टिकल. म्हणजे काही शास्त्रज्ञ हे कृष्ण विवरांचं रहस्य जाणण्याचा प्रयत्न करत असतात. आपण आजही बघत आहोत, की समुद्राच्या खाली आपल्याला जशी द्वारका नगरी, जे रामसेतूचं जे आहे, भगवंतांनी जेव्हा याला लंकेला जाताना जो बांधलेला तो पूल आहे, तर त्याचं जे संशोधन चालू आहे, तर तिथे सुद्धा आज वैज्ञानिक शोध घेत आहे आणि कशाप्रकारे ते आश्चर्य व्यक्त करत आहे, की कशाप्रकारे तो दगड, ती शिळा कशाप्रकारे ही तरंगते आहे, त्याचा शोध लावत आजही त्यांना तो त्यांच्यामधला म्हणजे हे जे आहे तत्वशास्त्राचा जो अभ्यास आहे, तर ते काय आहे सर्व जिज्ञासू भक्तच आहेत. आता इथे देखील तुम्हाला जे दिसत आहे बघा इथे या बाजूला जसे शुकदेव महाराज आहे आणि राजा परीक्षिती, की कशा प्रकारे त्यांनी देखील मनात जिज्ञासू ठेवलेली आणि या जिज्ञासामधनं 7 दिवसांमध्ये की भगवंतांचं दिव्य ज्ञान, की काय आहे भगवंत, ते तत्व काय आहे, कारण मला 7च दिवसांनंतर माझा मृत्यू होणार आहे आणि याच्यामध्ये त्यांनी हे सर्व शुकदेवांकडनं श्रीमद भागवतम जाणून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे जिज्ञासू भक्त सांगून दिलेला आहे. पुढे आहे अर्थार्थी. अर्थार्थी भक्त जिथे बघा इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे प्रभू रामरायांसोबत सुग्रीव आहे. आता ही ती भेटीची कथा आपण जाणतो की अशा प्रकारे इथे बाळ ध्रुवाची पण कथा येते की कशा प्रकारे त्यांनी भगवंतांची तपस्या केलेली. म्हणजे बघा आपल्या कामनापूर्तीसाठी भगवंतांकडून काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी भगवंतांची भक्ती करतात. ते काय आहे? अर्थार्थी भक्त आहे. म्हणजे बघा समाजात पद, प्रतिष्ठा पाहिजे, नोकरीत बढती मिळावी, परीक्षेत चांगले मार्क मिळावे, अशा प्रकारे भगवंतांची आराधना करणारे देखील अनेक भक्त असतात. आणि हे भक्त सुद्धा भगवंतांना प्रिय आहेत. कारण भगवंत कसे आहे? सर्वांचे पिता आहे. आणि त्याच्याकडे काही मागणं हे गैर आहे का? नाही. जसं बघा मुलगा जर आपली समस्या, काही अडचण असेल, तर ती सोडवण्यासाठी वडिलांकडे न जाता इतरांकडे मदतीची याचना करू लागला, तर वडिलांना ते आवडेल का? नाही आवडणार. म्हणूनच भगवंतांचं हे सांगणं आहे, की आपल्या सर्व अडचणी, समस्या, संकट घेऊन माझ्याकडे या, माझ्याकडून वरदान मागा. म्हणजे भगवंताला शरण गेल्यावर कळून येतं, की आपल्याला जे काही प्राप्त झालं आहे ती भगवंतांची कृपा आहे. अहैतकू
कृपा त्यांना म्हणतात आणि म्हणून काही मागण्यासाठी का होईना भगवंतांकडे अवश्य जावं आणि त्या निमित्ताने काय होतं भगवंतांची आठवण केली जाते आणि हवे ते प्राप्त झाल्यानंतर त्यांचे धन्यवादही करता येतात आणि अशा प्रकारे सदैव भगवंतांच्या स्मरणात राहता येतं. आणि पुढे आहे चौथा आहे तो ज्ञानी भक्त. आता या स्थितीमध्ये भक्ताला परमात्म्याची, भगवंतांची हळू-हळू ओळख होऊ लागते. जसं बघा इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे इथे देवकी वसुदेव ज्याप्रमाणे आहेत, की तेव्हा भगवंतांचा जन्म होत होता. तर तेव्हा वसुदेव आणि देवकींनी हेच जाणलेलं होतं, की आपल्या इथे जन्म घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून भगवंतच आहे. आणि हे परमसत्याचे ज्ञान असलेला भक्त कसा असतो? भौतिक इच्छांमधून मुक्त होतो. असा ज्ञानी भक्त भगवंताला अत्यंत प्रिय आहे. शिवाय याच्यामध्ये अर्जुन आणि उद्धव देखील ज्ञानी भक्तांची उदाहरणं आहेत. आणि बघा खरोखरच भगवंत कृपेने म्हणजे भगवद्गीतेच्या सान्निध्यात आपणही थोडे-थोडे का होईना, काही अंशी का होईना भगवंतांना जाणून घेऊ लागलो आहोत. आणि भक्तीच्या या उच्च श्रेणीमध्ये प्रवेश करत आहोत. आणि मग खरा शुद्ध भक्त कोण आहेत? आता हे 4 भक्तांची आपण इथे प्रकार जाणून घेतले, की कशाप्रकारे आहेत. मग खरा शुद्ध भक्त जाणून घेण्यासाठी भगवंत सांगतात, की यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तोच श्रेष्ठ. कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. आता ज्ञानी भक्त जो आपल्या अनन्य भक्तीने म्हणजे अन्य कोणीही नाही, मी भगवंतांचा आणि भगवंत माझा असा अनन्य. तर तो परमात्म्याला सर्व बाजूंनी जोडून घेतो. म्हणजे त्याला भगवंतांची पूर्ण ओळख झालेली असते आणि त्यामुळे या सृष्टीतील भोगांमध्ये भौतिक जे काही भोग अ, अ, सुख असतात, तर त्याच्यामध्ये त्याचं मन रमतं का? नाही. ज्याप्रमाणे बघा आई आपल्या अ, बालकाला रमवण्यासाठी अनेक खेळणी त्याच्या समोर आणून ठेवते आणि काय करायला लागते आपलं इतर काम घरातलं काम करू लागते आणि जेणेकरून तो थोडा काळ आपल्यापासून दूर राहील आणि त्या खेळणींमध्ये रमून जाईल. आणि मग बालक काय करतं, त्या खेळांमध्ये काही काळ तर रमतं, पण काही काळानंतर त्याला या खेळण्याचा देखील उबग येतो, कंटाळा येतो आणि त्या क्षणी त्याला काय होतं, आईच हवी. म्हणजे त्याला तो काय करतो त्यावेळी सर्व खेळणी बाजूला सारून देतो आणि आई, आई असं पुकारून रडू लागतो आणि त्यावेळी पळत येऊन मग आई त्याला उचलूनच घ्यावं लागतं. त्याचप्रमाणे भक्ताला देखील भगवंतांचं हे निष्काम प्रेमच हवं असतं. कोणत्या भक्ताला? ज्ञानी भक्ताला. म्हणून भगवंतांच्या या आश्वासक कुशीमध्ये त्याला विसावायचं असतं. अशी ही अवस्था ज्ञानी भक्तांची असते. आणि मग असा महात्मा दुर्लभ आहे. तर मग असं का म्हटलेलं आहे? त्यासाठी पुढचा श्लोक आहे बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मा प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अनुवाद आहे की अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते, तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परमकारण असल्याचे जाणून मला शरण येतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण. अतिशय महत्वाचा श्लोक आहे, की भगवंतांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. आता याचं कारण म्हणजे काय आहे? मनुष्य येथे या भौतिक जगामध्ये, सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे भोग भोगत त्याच्या इच्छा इतक्या वाढवत असतो, की त्याची काही गणनाच नसते आणि त्यामुळे मग त्याची भक्ती ही कामनेच्या बाजूला झुकणारी असते. म्हणजे सर्व कामना पूर्ण झाल्यानंतरच त्याला मुक्ती मिळू शकते आणि त्यासाठी खरं तर काय आवश्यक आहे, की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी येल्या. म्हणजे बघा हरिपाठातही आपण हा अभंग म्हणतो, की देवाच्या दारामध्ये उभं राहून तुम्ही काय करा, भगवंतांकडेच मागा. मग एका क्षणात मुक्ती साध्य होईल. पण आपण भगवंतांकडे गेलो, की आपण काय मागतो? इतरच यादी मागतो. त्याच्यामुळे आपली ही सर्व जी आहे अनेक जन्म, मृत्यू आणि त्याच्यामधनं आपल्याला इथे भगवंतांनी सांगून दिलंय, की अशा प्रकारे जो मला जाणतो, जो मला शरण येतो, तो असा महात्मा
दुर्लभ आहे. मग अल्पबुद्धीचे लोक काय काय करतात बरं? मग त्याच्यामध्ये सांगून दिलेलं आहे. आता हे श्लोक वाचन करते. श्लोक क्रमांक 20 आणि 21 चा अनुवाद आहे. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधानांचे पालन करतात. आणि मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो, तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्णा. समर्पण भावासाठी आणि अल्पबुद्धीचे लोक काय काय करतात यासाठी, म्हणजे बघा, भगवंत अत्यंत उदार आहे. इतके कृपाळू आहे, दयाळू आहे, की भक्त श्रद्धेने ज्या देवता रूपाचे पूजन करतात. आता इथे दाखवलंय, कोणी शिवाची पूजा करतं, कोणी देवीची उपासना करतं, कोणी जे काही असतात महात्मे, संत, कोणी अशा प्रकारे ब्रह्मदेवांची, जे ज्या पद्धतीने म्हणजे, तर तिथे ते काय करतात, की त्या देवतेकडून तो भक्ताला वरदान ते मिळवून देतात आणि त्या देवतामध्ये त्यांची श्रद्धा अधिकच दृढ करतात. म्हणजे वायू आहे, वरुण आहे, अग्नी, लक्ष्मी, सरस्वती, गणेश असं या सर्व भगवंतांच्या काय आहे, अधिष्ठात्री देवता आहेत. म्हणजे वरुण देवतेची आराधना केली तर तेव्हा वेळेवर पाऊस पडतो. आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, की यज्ञ, याग वगैरे करतात, काही ठिकाणी पाऊस नसतो. मग अशा ठिकाणी वरुण देवतेची आराधना असते, लक्ष्मी देवतेची आराधना संपन्नतेसाठी, सरस्वती ही विद्येची देवता, श्री गणेशाची पूजा कशासाठी आहे साधना? बुद्धिदाता गणेश आहे. शिवाय वेदांमध्ये जी सकाम आराधना मान्य केलेली आहे, तर ते म्हणजे या सर्व प्रकारच्या देवी देवतांची जी आराधना आहे, तर ती वेदांमध्ये देखील सकाम पद्धतीनेच मान्य केलेली आहे आणि भगवंत देखील हे नाकारत नाहीत. ते देखील या स्वतःच्या म्हणजे या देवतांच्या रूपांमध्ये भक्तांवर अनुग्रह करतात. पण अशा लोकांना परम लक्ष्यापर्यंत, म्हणजे जे परम तत्व काय आहे, तर ते मूळ तत्व जो आहे, सच्चित आनंद जे स्वरूप आहे, तर तिथे कसं पोहोचावं हे काही माहीत नसतं. आणि मग अशा भौतिक लाभांची याचना करणारे हे शुद्ध भक्ताचं लक्षण नाही. आणि तरी देखील मग भगवंत काय सांगून देतात? 22 आणि 23 मध्ये आपण बघूया, की अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित आणि अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. म्हणजे भौतिक लाभाची याचना करणारे हे शुद्ध भक्तांचं लक्षण नाहीये. तर इथे काय सांगून दिलंय, की भक्त इच्छापूर्तीसाठी एका देवतेमध्ये श्रद्धा ठेवतात आणि तिथे त्यांची श्रद्धा काय होते, दृढही होते. पण ते जाणत नाही की ही श्रद्धा दृढ करणार कोण? जे परमात्म तत्व आहे ते सगळीकडे काय आहे? एकच आहे. आणि या अशा अज्ञानामुळे मग काय होतं? शिवाची उपासना करणारे म्हणतात शिवजी हेच सत्य आहे. गणेशाची आराधना करणारे म्हणतात गणेश सत्य आहे. आणि यामधून काय होतं? सांप्रदायिकता वाढत जाते आणि त्याचेच पुढे सामाजिक कलहांमध्ये रूपांतर होते. आपण आज देखील समाजात पाहतो किती अनेक संप्रदाय आहेत. त्यांच्यामध्ये अनेक मतभेद आहे, कलह आहेत आणि म्हणून इथे भगवंतांनी सांगितलंय, की श्रद्धेचा मूळ स्रोत जो काय आहे तो जाणून घ्यायला हवा. आणि मग 23 मध्ये जे आता सांगून दिलं, आता आपण जे वाचन ऐकलं आहे, की अल्पबुद्धी जे लोक आहे ते ज्या प्रकारे देवतांची उपासना करतात. म्हणजे आता बघा, देवतांना प्राप्त होणे म्हणजे आता याचं बघा, जसं एक 5 स्टार पंचतारांकित जे हॉटेल असतात, तिथे राहण्यासारखं आहे. म्हणजे आपल्यामध्ये जसं बॅलन्स असतो, जेवढं आपल्या खात्यामध्ये शिल्लक आहे, तेवढे दिवस तिथे राहता येतं. आणि मग तिथून काय बॅलन्स नील झाला, तर तिथे काय त्यातून आपल्याला बाहेर पडावंच लागतं. त्याचप्रमाणे काय आहे, पदरामध्ये आपल्या जितकं काही पुण्य आहे, तितके दिवस आपल्याला त्या देवता लोकांमध्ये राहता येतं आणि ते संपलं, की पृथ्वी लोकामध्ये म्हणजे या मृत्यू लोकामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागतो.
म्हणजे आदिशंकरांचं भज गोविंदम सर्वांनी ऐकलं असेल, त्याच्यामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. म्हणजे काय, तर या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडून जिथून कोणीच बाहेर काढणार नाही अशा ठिकाणी जाण्यासाठी, ज्याप्रमाणे आपण आता पाहिलं ध्रुवाने कसं आर्ततेने तपस्या केली. म्हणजे ती तपस्या काय होती, की त्यांनी हळूहळू भोजन पाणी यांचा त्याग केला आणि मग श्वास देखील रोखला. म्हणजे इतकी कठोर अशी तपस्या ते केल्यानंतर तेव्हा कुठे भगवंत प्रकट झाले. का, तर ध्रुवाच्या सावत्र वडिलांच्या मांडीवरून खेचून त्याला दूर केलं होतं. आणि ही सर्व कथा आपण भागवतम मध्ये जाणतो. आणि मग त्यामध्ये त्याला अढळ स्थान मिळावं अशी इच्छा त्याने व्यक्त केली. कारण त्याच्या मातेने सांगून दिलं, की अरे तू या छोट्याशा कारणाने दुःखित का होतो? तुला जर परमस्थान मिळवायचं असेल तर त्या भगवंतांना तुझ्या तपस्येने प्राप्त कर. आणि म्हणून अढळ स्थान मिळावं ही त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि आकाशातील ध्रुव तारा जो बघा आजही त्या तपश्चर्येची साक्ष आजही देत आहे, तो स्थिर आहे, स्थानावरून कधीही ढळत नाही. दृढ झाला आहे. आणि दृढ आणि ध्रुव हे दोन समानार्थी शब्द आहेत. आपण जर डिक्शनरीत बघितलं तर दृढ याचा अर्थ ध्रुव असा सांगून दिलेला आहे. म्हणून मग देवतांचं पूजन केलं तर तात्पुरती जागा मिळेल. पण माझे भक्त बनणाऱ्याला जो म्हणजे शरणागत झालेला आहे त्याला कायमचं धाम मिळतं. हा अतिशय महत्वाचा इथे चिंतनाचा भाग आहे. कारण असे भक्त स्वतः भगवान बनतात. त्यांना कोणी हटवणं शक्य नाही. त्यासाठी कोणतीच अपेक्षा न ठेवणं ही मात्र एक विलक्षण अट आहे. म्हणजे आपण आज जो काही मंदिरांमध्ये जाऊन जे काही सांगतो, की माझं हे होऊ दे, माझं ते होऊ दे, मी इतके नवस करेल, मी हे संकल्प करेल, मी इतकं जपजाप्य करेल, मी इतकं ब्राह्मण भोजन करेल. तर यासाठी भगवंतांनी काय सांगितलं आहे, की ही अट मान्य करावी लागेल, की कोणतीही अपेक्षा ठेवणं नाही. म्हणजे काय, की जे केलं तूच केलं, जे दिलं आहे ते पण तूच दिलं आहे. म्हणजे सर्व काही भगवंतांचीच इच्छा. सुख मिळो अथवा दुःख मिळो, कालही आपण ते मी चर्चेमध्ये बोललेले होते. की ते काय आहे, सर्व काही भगवंतांनीच पाठवलेलं आहे. असं समत्व भाव समानतेने मानून त्याचा जो प्रेमाने स्वीकार करतो त्याला हे अढळ स्थान मिळतेच मिळते. आणि त्यामुळे इथे ज्याप्रमाणे जे जसं सांगितलं आहे, की केवळ मूर्तिपूजा मानणं हे जसं चुकीचं आहे, त्यासाठी पुढील याचा श्लोकाचा अनुवाद पठण करते. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते, की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तितत्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी, अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. म्हणजे अज्ञानी जे अल्पबुद्धी लोक आहे, बघा हे ज्याप्रमाणे हा जो आहे मेंढक, कशा प्रकारे त्यांनी त्याचा जी दृष्टी निर्माण केली, हा जो चष्मा दाखवलाय, म्हणजे केवळ मूर्तिपूजा मानणं हे चुकीचं आहे. तसंच अव्यक्ताची उपेक्षा करणं हे सुद्धा चूकच आहे. आणि या परिवर्तनशील, या सतत बदलणाऱ्या या संसाराच्या पाठीमागे काय आहे? अपरिवर्तनशील तत्व आहे. ते जाणून घ्यायला हवं. मग ते कसं आहे ते तत्व? स्थिर आहे, अविनाशी आहे. म्हणजे जे बदलत नाही ते व्यवस्थित लक्षात राहते. हा निसर्गाचा नियम आहे. आता बघा आपण आपल्या घराचा पत्ता सांगताना कोणी आपल्याला फोन केलाय किंवा कोणी आपल्या घरी काही पाहुणे येणार असतात, आप्ते येणार असतात, तर ते पहिल्यांदा येत असतात. मग ते विचारतात, की काहीतरी पत्ता सांगताना तुमच्या इथलं काय बरं एक प्राईम लोकेशन काय आहे? किंवा आयडेंटिटी कशी करणार, की त्या घराचं म्हणजे तिथेच तू राहतोयस, तर ते प्राईम लोकेशन काय आहे ते तू सांग. मग जसं आपण सांगतो, की बघा की घराच्या जवळ काय आहे? पाण्याची टाकी आहे किंवा घराजवळ एखादं मंदिर आहे, मॉल आहे किंवा एखादं शोरूम आहे किंवा घराच्या बाहेर असलेल्या एखाद्या रस्त्याचं नाव आहे किंवा तो मार्ग आहे. बरेचसे अशा असतात. आता आपण असं सांगतो का, की ज्या घराच्या बाहेर गाय बांधलेली आहे किंवा ज्या घराच्या दारात कुत्रा उभा आहे किंवा ज्या घराच्या छपरावर कावळा बसलेला आहे, ते माझं घर आहे असं म्हणून आपण तिथे ते सांगत नाही. आणि म्हणून अशाच प्रकारे स्थायी भाव म्हणजे जे आयडेंटिटी आहे, जे प्राईम लोकेशन आता म्हटलं, तर ती भगवंतांची खूण आहे. हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आता पुढील श्लोकामध्ये भगवंत आपल्याला तिथे इथे सांगून देतात,
25 आणि 26व्या श्लोकाचा अनुवाद पाहूया. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. श्लोक 26 मधला अनुवाद आहे. अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असलेले सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. अतिशय छान आहे याच्यामध्ये अव्यक्त परब्रह्माचं रहस्य. हे जे रहस्य आहे सांगून दिलेलं, हे सर्वांना खुलं नसतं. का? तर भगवंतांनी मायेने स्वतःला झाकून घेतलं आहे. आता बघा, भगवंतांच्या बाललीलेमध्ये देखील यशोदा मातेला जेव्हा म्हणजे भगवंतांनी जेव्हा माती खाल्लेली त्यांच्या मुखामध्ये, तर ते केवळ एका क्षणासाठी त्यांनी ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं होतं. आणि यशोदा माता तर तिथे शुद्धीवरच राहिली नाही. कारण तिने हे म्हणजे हे स्वीकारणं तिला हे इतकं अवघड गेलं. आणि मुळात भगवंतांची काही अशी इच्छा नव्हती त्यावेळी, की यशोदा मातेला त्यांनी परब्रह्म समजून तीच म्हणजे यशोदा मातेने तिचं भगवंतांचं पूजन करावं. आणि अशा प्रकारे मग काय भगवंतांनी केलं, की मायेने त्यांनी ते परत सर्व काही झाकून टाकलं स्वतःला देखील, की आता यशोदा मातेने हे काही जे पाहून ठेवलं आहे, तर मग याच्यावरती मायेने पडदा टाकला. का? तर भगवंत यशोदा मातेच्या लाडाला, प्रेमाला, त्या स्नेहाला, त्या मातृत्वाला ते मुकले गेले असते. त्याच्यामुळे इथे भगवंतांनी तेच सांगून दिलं आहे, की जे अज्ञानी आहे, मूढ आहे, तर त्यांना मी अजन्म अच्युत असल्याचं ते जाणू शकत नाही. त्याचप्रमाणे वर्तमानातील सर्व जीवांना तर मी जाणतोच. पण भूतकाळात होऊन गेलेल्या आणि भविष्य काळामध्ये आपण अध्याय पहिल्यामध्ये जे बघितलं होतं, की जे 5 तत्व सांगितलेत, की ज्या गीतेच्या आधारे आपण ते जाणणार. त्याच्यामधला हाच आहे तो म्हणजे काळ. म्हणजे भगवंत कसे आहेत? त्रिकाल ज्ञानी आहेत. म्हणजे बघा भविष्य काळामध्ये जे जीव जन्माला येणार आहेत त्यांच्याविषयी देखील आणि जे जीव मला जाणत नाही अशांना देखील भगवंत सर्वांना जाणतात. कारण त्यांच्यापुढे हे मायेचं आवरण असतं, की जसं बघा आता घराच्या खिडक्यांना ज्या मोठ्या-मोठ्या काचा लावलेल्या असतात आणि त्यातून आतल्या माणसाला बाहेरचं सर्व दिसतं. पण बाहेर जे रस्त्यावर असतात, समोर असतात, तर त्या बाहेरच्या माणसाला आतील काही दिसतं का? नाही दिसत. म्हणून तशीच आपल्या आणि भगवंतांच्या मध्ये ही काय आहे? अदृश्य भिंत आहे. आणि आपल्या श्रद्धायुक्त भक्तीने हे भिंतीचं आवरण जर दूर केलं, तर त्याचे दर्शन आपल्याला निश्चितच होईल. आणि म्हणून सर्वच लोक काही असे मायेच्या मोहात फसणारे नसतात. त्यासाठी भगवंत पुढे काय सांगून देत आहेत, की येषां त्वन्तगतं पापै जनानां पुण्यकर्मणां ते निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. इथे थोडासा प्रिंटिंग मिस्टेक आहे. एक मिनिट. हरे कृष्ण. इथे मी परत श्लोक पठण करते. हरे कृष्ण. येषां त्वन्तगतं पापै जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. अनुवाद आहे, ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे सांगून दिलं, की सर्वच लोक असे मायेच्या मोहात फसणारे नसतात. आता काही पुण्यवान भक्त असे असतात, की ज्यांना शाश्वत सत्य जे निरंतर आहे, जे सनातन आहे, अशा ज्ञानप्राप्तीची तहान लागलेली असते. आणि असे भक्त दृढ व्रती होऊन या द्वंद्वातून मुक्त होण्याकडे वाटचाल सुरू करतात. मग मायेचा हा जो पडदा आहे, जे आवरण आहे, पटल आहे, ते क्षीण होऊ लागतं. आणि यासाठी इथे कथा येते ती नारद मुनी आणि मृगारीची, जी तुम्ही स्क्रीनवर आता पाहत आहात आणि ती कथा मी इथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. आता
प्रयागमध्ये एक शिकारी होता आणि तुम्हाला माहिती आहेच, की प्रयाग कुठे येतं? अलाहाबादमध्ये. आता तो जंगलातून म्हणजे अंधाधुंद शिकार करत असायचा. आता एकदा नारद मुनी त्या जंगलातून जात होते आणि अर्धमेल्या अशा शिकारींना म्हणजे इथे तुम्ही स्क्रीनवर पाहतात, कशाप्रकारे हा म्हणजे या सर्वांना अर्धवटपणे यांची शिकार करत आहे आणि सोडून देत आहे. तर या शिकारीने मारलेल्या प्राण्यांबद्दल म्हणजे हे नारद मुनींनी जेव्हा बघितलं, त्यांना इतकी दया वाटली, खूप वाईट वाटलं. आणि मग कोण बरं अशा प्रकारे हा शिकार करत आहे, यांना अर्धमेलं करून असा त्यांची हत्या करत आहे. मग नारद मुनी मुळात हे वैष्णव आणि ते सर्व सजीवांवर अतिशय दयाळू मग ते पाहतात आणि शोध घेत-घेत ते काय करतात, की मृगरी नावाच्या त्या शिकारीकडे जातात. पण मृगरीला काय वाटतं, की हा संत पुरुष माझ्याकडे काहीतरी हरणाचं कातडं वगैरे मागण्यासाठी आलाय की काय? मग तो काय म्हणतो, की "महाराज, माझ्या कामात तुम्ही आता काही ढवळाढवळ करू नका. जर तुम्हाला हरणाचं कातडं हवं असेल, तर मी तुम्हाला देईल. पण कृपया सध्या माझ्या कामातून बाहेर राहा, दूर राहा." मग नारद मुनी म्हणतात, की "मी काही तुला इथे माझ्या म्हणजे इथे तुला मी आलो आहे, पण मी तुला इथे हरणाचं कातडं वगैरे काही मागायला आलेलो नाही. तर मी फक्त तुला ही विनंती करतो आहे, की जर तुला प्राण्यांना मारायचंच असेल, तर त्यांना पूर्णपणे मारून टाक. आता तू यांना काय करत आहे, अर्धवटपणे का मारत आहे?" मग शिकारी म्हणतो, की संपूर्ण मारणं आणि अर्ध मारणं यामध्ये काय फरक आहे? कारण मुळात काय आहे त्याला पाप, पुण्य याबद्दल काहीच माहिती नव्हती. कारण दुर्दैवाने जे प्राणी शिकारी आहे म्हणजे त्यांना आध्यात्मिक जीवन म्हणजे काय, भगवंत काय, पापी जीवन म्हणजे काय आणि या धार्मिक जीवन म्हणजे काय हे ते समजू शकत नाही. तर त्यामध्ये मग पुढे जाऊन मग नारद मुनींनी उत्तर दिलं, की जर तू या प्राण्यांना पूर्णपणे मारलं, तर अर्ध मारण्यापेक्षा तुझं पाप कमी होईल. आता शिकारी म्हणाला, की "ठीक आहे, पण माझ्या लहानपणापासूनच म्हणजे माझ्या पिढीजात माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी मला हे कशाप्रकारे करायचं आहे, असं शिकवलं आहे. आणि यामध्ये मला माहिती नाही, की पाप म्हणजे काय आहे, पुण्य काय आहे." मग अशा प्रकारे त्यांच्यामधला जो हा संवाद चालू असतो. मग त्यावर नारद मुनींनी त्यांना म्हणजे त्या शिकारीला अतिशय चांगला शांतपणे सल्ला दिला, की "तू हा शिकारी व्यवसाय थांबव आणि मी तुला तुझी उपजीविका देईल." कारण शिकार साठी म्हणजे हे सर्व उपजीविकेसाठी तो ते करत होता. आणि मग इथे तर नारद मुनींनीच सांगून दिलं. मग तो कुठेतरी विचार करायला लागला, की म्हणजे शिकारीला आध्यात्मिक जीवनाबद्दल तर त्याला मुळात काही माहिती पण नव्हती. आणि असं विचार करत-करत, की त्याला कुठेतरी विश्वास वाटला आणि तो देखील सहमत झाला, की महाराज जर म्हणजे तुम्ही माझी खरंच उपजीविका, माझा जो रोजचा काही प्रपंच आहे, जे मला काही प्राप्त करावं लागतं त्यासाठी म्हणून मी हे अर्धमेली शिकार करत आहे. तर मग हा माझा जो व्यवसाय आहे तो मी इथे सोडून द्यायला तयार आहे. मग नारद मुनी काय म्हणतात, की "तू आता काय कर, तू आणि तुझी पत्नी माझ्याबरोबर ये आणि तुझ्या उपजीविकेचं जे साधन आहे, जी व्यवस्था मी करेल, पण त्यासाठी तुला माझ्या सोबत यावं लागेल." आणि मग तो देखील हा विचार करतो, की ठीक आहे, आपल्याला तर काही करायचंच नाही आहे आणि हा व्यवसाय सोडून द्यायचा आहे, तर मग आपल्याला आपण या मुनींवरती विश्वास ठेवू आणि त्यांच्या सोबत जाऊया. मग तो जो शिकारी असतो मृगरी आणि त्याची पत्नी ते नारद मुनींसोबत येतात. ते कुठे येतात? प्रयाग येथे गंगेच्या काठावर एका ठिकाणी बसतात. मग नारद मुनी काय करतात? त्यांना एक तुळशीचं रोप देतात आणि तुळशीच्या रोपाजवळ त्यांना ते आसन ग्रहण करतात. कोण? ते शिकारी आणि त्याची पत्नी आणि त्यांना सांगतात नारद मुनी, की तुम्ही हरे कृष्ण मंत्राचा जप करत राहा. आणि मग अशा प्रकारे ते दोघं देखील शुचिर्भूत होऊन तयार होतात आणि हरे कृष्ण मंत्राचा ज्याप्रमाणे जपाचं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते साधन करायला लागतात. मग त्या दरम्यान अशी काहीतरी गावामध्ये म्हणजे तिथे अशी जाहिरात व्हायला लागते, की बघा शिकारी कसा वैष्णव झाला आहे. आता आपण जाऊन बघूया. ही उत्सुकता लोकांना इतकी वाटते आणि मग ते काय करायला लागतात, इकडून-तिकडून एकाला बातमी कळली अशा प्रकारे सर्वांना ती कानोकानी खबर व्हायला लागते आणि मग कशा पद्धतीने हा झालाय, हा तर शिकारी होता आणि कसं मग याचं हे झालंय, त्या उत्सुकतेपोटी ते सर्व काय करतात, गावातले लोक त्याला भेटायला यायला लागतात. मग जसे-जसे भेटायला येतात, मग त्याला काय होतं, काही जण भेटवस्तू देतात, धान्य, पैसे, फळ अशा प्रकारे त्याला अनेक गोष्टी आणत राहतात. कारण आता तो काय झालेला असतो, वैष्णव झालेला असतो, साधू झालेला असतो आणि मग आता
म्हणजे त्याला पण वाटतं त्या जो शिकारी असतो तर की अरे या जपाचं तर इतकं महात्म्य म्हणजे आपल्याला तर काहीच करायचं नाही आहे फक्त इथे जी आपण जी सांगितलेली साधना आहे जे जप आहे तर तेच करायचं आहे. मग अशा प्रकारे तांदूळ डाळ धान्य सर्व काही त्यांना ते प्राप्त व्हायला लागतं. आणि मग त्याला कुठेतरी ही खात्री व्हायला लागते की तो हरे कृष्ण मंत्राचा जप करत असल्याने आपलं सर्व उचित जीवन पार पडू शकतं. आणि मग अशा प्रकारे तो हळूहळू परिपूर्ण वैष्णव बनतो. आणि मग काय होतं, की तो आध्यात्मिक म्हणजे गुरु असतात, जे नारद मुनी असतात, तर त्यांच्या सूचनेनुसार जप करतच राहतो आणि काय करतो, कोणतंही पाप करत नाही. कोणतंही असं पापकर्म, कृत्य कोणाचा वध करत नाही. अखंड त्या चिंतनामध्ये राहतो का? तर आध्यात्मिक गुरूंची सूचना असते. आणि मग त्यामुळे आपल्याला सर्वांना देखील या नारद मुनींच्या म्हणजे गुरु शिष्य परंपरागत आपण जी पाहून घेतली, गुरु शिष्यांची कशी परंपरा आहे, तर या कृष्ण भावनामृतामध्ये आपण देखील या प्रवासात आहोत. मग आपल्याला सुद्धा हा तत्वाचा सल्ला प्राप्त होतो. काय होतो, की पापी कृत्ये करू नका. आपण तर मुळात करतच नाही. ज्या अर्थी आपण इथे 18 दिवसांचा संकल्प केलेला आहे आणि आपण जे भगवंतांचं परम उपदेश जाणून घेण्यासाठी आहोत, तर मग हा जो आहे, की पापी कृत्य करू नका आणि हरे कृष्ण मंत्राचा जप करा. असा हा संदेश आपल्या सर्व साधकांसाठी, भक्तगणांसाठी आहे. आणि मग पुढे काय होतं बरं? तर मग अशा प्रकारे त्याची ती साधना चालू असता एके दिवशी नारद मुनी त्यांचे जे मित्र असतात, तर जे सखा असतात, तर ते पार्वत मुनी असतात आणि त्यांना म्हणतात, की माझा एक शिष्य आहे. चला आपण आता त्यांच्या भेटीला जाऊया. इथे तुम्हाला बाजूला दिसत आहे, हे नारद मुनी आहे आणि त्यांचे जे मित्र आहेत ते पार्वत मुनी आहेत. आणि मग हे दोघं काय करतात, की त्या शिकारीकडे, त्या मृगयाकडे जो आता वैष्णव बनलेला, त्याच्याकडे ते जातात. आणि हा जो मृगारी शिकारी जो असतो, जो वैष्णव आता बनलेला आहे, तर त्याला ही वार्ता समजते, की आणि त्याला इतका आनंद होतो, की तो म्हणतो, "अरे, आता तर म्हणजे माझ्या आध्यात्मिक गुरूंचं स्वागत करण्यासाठी तर मला प्रथम त्यांच्याकडेच जायला हवं." आणि असं करत-करत तो काय करतो, तो स्वतःहून त्या साधनेमधून बाहेर येतो आणि त्या ज्या नदीच्या काठावर असतो, तिथून तो येतो आणि मग वाटेत जाता-जाता तो काय करतो, इतक्या ठिकाणी उड्या मारत-मारत जातो आणि हे दूरवरून कुठून तरी पार्वत मुनी हे पाहतात आणि मग जसे त्यांची भेट होते, तर मग तेव्हा तो पार्वत मुनी त्याला विचारतात, की म्हणजे तुम्ही आमच्याकडे असे येत असताना तुमच्या मार्गावर तुम्ही इतक्या उड्या मारत का आलात? मग त्यावरती जो वैष्णव बनलेला आहे, तर तो काय म्हणतो, "महाराज जमिनीवर इतक्या मुंग्या होत्या, म्हणून मी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत-करत आपल्यापर्यंत पोहोचलो." इथे जे स्क्रीनवर दाखवलेलं आहे, की हे मुंग्यांचा कशाप्रकारे म्हणजे या वैष्णवाने की त्यांना त्यांचा जीव वाचावा म्हणून तो या अशा पद्धतीने इथपर्यंत तो येतो उड्या मारत-मारत आणि म्हणजे बघा, की पार्वत मुनींना देखील आश्चर्य वाटतं, की हा माणूस कधी एकेकाळी शिकारी होता, शिकार करत होता, अर्ध्या प्राण्यांना मारत होता, म्हणजे अर्धवट त्यांचा जीव घेत होता आणि आता तर तो कसा अंतर्बाह्य बदलून गेलेला आहे. तो वैष्णव बनला आहे. तो एका मुंगीलाही मारण्यास तयार नाही. आणि अशा प्रकारे इथे कथेचं तात्पर्य काय आहे? तर हे व्यावहारिक उदाहरण आहे, की जर कोणी भगवंतांचा भक्त झाला, तर त्याच्या शरीरामध्ये, देहामध्ये सर्व चांगले गुण प्रकट होतातच. आणि अशा शुद्ध भक्ताच्या संगतीत कृष्ण भावनेमुळे ही उन्नती शक्य असते. म्हणजे ही जी शुद्ध संगत म्हणजे इथे जे नारद मुनींच्या संगतीमधनं याचा कसा उद्धार झाला? तर ही जी कृष्ण भावना आहे, जो जपजाप्य करण्याचा ज्यांनी जो उपदेश ऐकला आणि त्यामधनं त्याचं कल्याणच झालं. म्हणजे एक शिकारीपासून ते जसं वाल्मिक ऋषींचं उदाहरणही आहे, पण आता आपण ते वेळेअभावी आता घेऊ शकत नाही. आणि मग मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित कसा होऊ शकतो? मग त्यासाठी काय सांगून दिलेलं आहे? जो अखेरचा श्लोक आहे, त्याचा अनुवाद पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता, भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात.
म्हणजे जे आपण आता जाणलं, की या अध्यायामध्ये बघा अनेक विषयांचं निरूपण करण्यात आलेलं आहे. जे आपण आर्तभक्त, जिज्ञासू भक्त, अर्थार्थी भक्त, ज्ञानी भक्त, ब्रह्मज्ञान, परमात्मज्ञान, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, भगवंतांची उपासना हे सर्व विषय इथे आलेले आहेत. आणि पण कसं आहे जो कृष्ण भावना भावित झालेला आहे त्याला या सर्व निरनिराळ्या म्हणजे पद्धतीची अपेक्षा नाही. तर तो केवळ आणि केवळ साक्षात कृष्ण भावनाभावित क्रियांमध्ये स्वतःला रममाण करतो. आणि त्यायोगे भगवंतांचा नित्यदास म्हणजे मूळ तत्वाला, स्वरूपाला तो प्रत्यक्षपणे जाणून घेऊन प्राप्त होतो. अशा अवस्थेमध्ये शुद्ध भक्तियुक्त होऊन तो भगवत कथेच्या म्हणजे श्रवणाचा, कीर्तनाचा आनंद घेऊ शकतो. म्हणजे बघा अनेक कथांमधनं, कीर्तनांमधनं आपण हे तत्व जाणायचं असतं, की कथा तर त्या विषयाला, त्या तत्वाला काय संदेश, काय उपदेश देते. आपण कथा जाणून घेण्याचा हा मूळ उद्देश काय असतो? तर त्यामध्ये की पक्का विश्वास, की म्हणजे असं जे काही आहे सर्व उद्दिष्ट त्याच्यामधलं तत्व जी काही आहे तर ती सिद्ध होतात आणि या निश्चयात्मक श्रद्धेला दृढ व्रत म्हणतात आणि हाच भक्ती योगाचा प्रारंभ आहे. जे मी आरंभी सांगून दिलं, की अध्याय 7 पासून ते 12 अत्यंत सुंदर आहे भक्ती योगाचे हे आरंभ आजपासून चालू झालेला आणि हाच सर्व शास्त्रांचा देखील काय आहे निर्णय आहे. आणि अशा प्रकारे गीतेचा हा 7वा अध्याय म्हणजे या निश्चयात्मक किंवा दृढ विश्वासाचं सार सर्वस्व आहे आणि असा हा 7वा अध्याय इथे विराम पावतो आहे. झालेली ही उपदेश सेवा भगवंत चरणी अर्पण करते. इति सप्तमोऽध्यायः. हरे कृष्णा, हरी बोल. रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि काही प्रश्नोत्तर असतील तर आपण ती घेऊयात. आज आपल्याला भरपूर वेळ झालेला आहे. पण तेवढं सविस्तर आज अध्याय जाणणं कारण भक्ती योगाला जाणायचं आहे. अशा पद्धतीने आपण तत्वाला जाणून घेणार आहोत आणि हा प्रवास आपला इथे सुरू आहे. हरे कृष्णा, हरी बोल. कोणाचे काही प्रश्न आहेत प्रभुजी माताजी?